तर आज आपण 2 किलो भाजणीच्या पिठाची उकड कशी काढायची आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या अगदी बोटावरती मोडता येतील अशा कुरकुरीत चकल्या बघणार आहोत। आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल की ही छान अशी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। मग ह्याच्यामध्ये मसाले कोणते घालायचे, किती प्रमाणामध्ये घालायचे आणि हे सगळे मसाले आहेत ते घरचे मसाले आपण इथं यूज करून ही खमंग चकली बघणार आहोत। तर ही चकली बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे किती भाजणीची चकली बनवण्यासाठी किती धान्य आणि कोणत्या कोणत्या प्रमाणात घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा, म्हणजे तुमची चकलीचं जे प्रमाण आहे भाजणीचं ते अचूक प्रमाण तुम्ही घेऊन अगदी खमंग कुरकुरीत चकली तयार कराल। तर हे भाजणीचं सगळं धान्य आहे ते एकाच कलरवरती खमंग असं आपण भाजून घेतलेलं आहे। आता हे आपण दळून आणलेलं आहे, तर हे पीठ आहे ते अगदी बारीक न करता अगदी थोडंसं रवाळ आपल्याला दळून आणायचं आहे, म्हणजे ही चकली आहे ती छान अशी कुसकुशीत तयार होते। तर हे बघा थोडंसं इथं रवाळ पीठ आपल्याला इथं दळून आणायचं आहे। तर हे पीठ आहे ते आपण आता एका भांड्याने मोजून घेणार आहे। तर तुम्ही इथं कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता, जर वाटी किंवा छोटासा टोप इथं घेतला तरी चालेल। तर मी हा डब्बा घेतलेला आहे। आता ह्याच्यामधूनच आपण हे पीठ आता मोजून घेणार आहे। पाण्याची उकड काढण्यासाठी पीठ मोजून घेणं गरजेचं आहे। जर जेवढं तुम्ही तुमचं पीठ भरतंय डब्यांमध्ये तेवढं आपण इथं पाण्याची क्वांटिटी घेणार आहे। तर हे पीठ आहे ते जवळजवळ 4 डब्बे एवढं भरलेलं आहे। आता आपण इथं पाणी किती घेणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेच, पण हे पीठ आता आपण एका साईडला ठेवूया। आता इथे आपण मसाले कोणते कोणते वापरणार आहोत ते सगळ्यात अगोदर बघूया। आता इथे आपण बाहेरचा मसाला न वापरता अगदी घरच्याच मसाल्यांपासून खमंग अशी आपण चकली तयार करणार आहोत। त्याच्यासाठी लाल तिखट घेतलेलं आहे मी जवळजवळ अर्धा वाटी एवढं घेतलेलं आहे। आता जे साठवणीचं तुमच्या घरामध्ये लाल तिखट असेल ते तुम्ही इथं यूज करा। त्याच्यानंतर तेल घेतलेलं आहे 60 ml, जे आपण भाजीसाठी पळी वापरतो ती जवळजवळ 2.5 पळी एवढी मी इथं तेल घेतलेलं आहे। त्याच्यानंतर घेतलेले आहेत सफेद तीळ। सफेद तीळ मी इथं थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेले आहेत, म्हणजे 100 ग्रॅम एवढे मी इथं वापरलेले आहेत। ह्या तिळामुळे छान अशी चकली उठून दिसते आणि मस्त अशी चवीलाही खूप छान लागते। तर त्याच्यानंतर घेतलेलं आहे मीठ अगदी मी इथं 2 चमचे एवढं वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर घेतलेलं आहे काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरचे अगदी 2 चमचे आपण इथं वापरलेले आहेत। ह्याने छान असा कलर येतो, मस्त अशी दिसायलाही सुंदर दिसते। त्याच्यानंतर घेतलेला आहे हिंग अगदी मी इथं छोटा 1 चमचा एवढा वापरलेला आहे। आता इथे आपल्याला हळद घ्यायची आहे। हळद अगदी आपण 1 छोटा चमचाच आपल्याला वापरायचा आहे। हळदीचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं, कारण जास्त जर हळद टाकलीत तर चकली आहे ती पटकन अशी काळपट दिसते। तर हे सगळे मसाले अगदी घरच्याच मसाल्यांपासून ही खमंग चकली आज आपण बनवणार आहोत। तुम्हाला इथं आवडत असल्यास गरम मसाला किंवा लसूण जरी बारीक करून घातला तरी चकली अगदी छान अशी टेस्टी तयार होते। तर उकड काढण्यासाठी मी इथं अगदी मोठंसं पातेलं घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे जे स्टीलचं मोठं पातेलं असेल किंवा कढई असेल तर ते जाड बुडाची तुम्ही इथं यूज करू शकता। मी इथं जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाण्याची उकड काढायला घेऊया। तर सगळ्यात अगोदर ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने आपण इथं पाणी मोजून घेणार आहे। आता 4 डब्बे मी इथं पिठाचे घेतले होते, तर 3 डब्बे आपण इथं पाणी घेणार आहे, म्हणजे 1 डब्बा आपण इथं कमी पाण्याचा घेणार आहे। तर हे 3 डबे आपण पाण्याचे घेतल्यानंतर आपण इथं ह्या पाण्यामध्ये इतर जे मसाले आपण वापरलेले आहेत ते आपण टाकून घेणार आहे। तर पाणी गरम होण्यासाठी आपण इथं झाकण ठेवूया, म्हणजे पटकन पाणी आपलं गरम होईल। तर पाणी पटकन गरम होतं, जास्त वेळ लागत नाही गरम होण्यासाठी। झाकण ठेवल्यानंतर हे बघा छान असं पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते घालूया। तर सगळ्यात अगोदर मी इथं तेल घातलेलं आहे। आता हे आपण जी उकड काढणार आहे ती तेलामध्ये मसाले न टाकता अगदी आपण हे पाण्यामध्ये मसाले टाकून पिठाची अगदी छान अशी उकड काढणार आहे। तर सगळे मसाले टाकून दिल्यानंतर अगदी आपण हे पीठ आहे ते थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये सोडून देणार आहे। त्याच्या अगोदर पाण्याला एक सारखी छान अशी उकळी येऊन द्यायची। अगदी मिनिटभर हे पाणी छान असं उकळवून द्यायचं। पाणी उकळलं की हे मसाले आहेत ते छान असे शिजले जातात आणि चकली आहे ती छान अशी तयार होते। तर मिनिटभर हे पूर्णपणे आपल्याला उकळवून द्यायचं आहे। अगदी 1 उकळी आली की हे पाणी आहे, ही उकड आहे ती छान अशी तयार होते। तर हे बघा मस्त अशी आपली हे पाणी आहे ते उकळलेलं आहे। आता थोडं थोडं करून कोणाच्या तरी मदतीनं हे पीठ आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं, म्हणजे ह्याच्या गुठळ्या जास्त होत नाहीत आणि पीठ आहे ते एकसारखं ह्याच्यामध्ये पडलं जातं। एकसारखं हलवलं की गुठळे आहे ते कमी होतात आणि पीठ अगदी खालपासून हे व्यवस्थित असं हलवता येतं।
तर थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स होत आहे. तुम्ही इथं अगदी हा टोप पकडण्यासाठी एका नॅपकिनचाही वापर करू शकता. तर हे बघा छान असं पीठ आपण घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम आपल्याला इथं कमी ठेवायचा आहे. अगदी कमी आचेवरतीच हे पीठ आपल्याला अगदी खालपासून हलवत नेऊन छान अशी आपल्याला ह्याची उकड काढून द्यायची आहे. तर थोडंसं हलवल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर हे पीठ आहे ते छान असं आपल्याला उकरमून द्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांनंतर हे आपल्याला झाकण काढून हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे आणि बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता हे पीठ आहे ते आपण मळायला घेऊया. तर मी तुम्हाला पीठ अगदी किती भिजलेलं आहे ते दाखवते. छान असा उंडा तयार होतोय. तर आपल्याला हे पीठ अगदी मळण्यासाठी जास्त पाणी लागणार नाही आणि हे पीठ आहे ते अजिबात पातळ होत नाही. तर आपण इथं अगदी पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याच्यामुळं पीठ अजिबात पातळ न होता अगदी जसं आपल्याला घट्ट पाहिजे त्या पद्धतीचं आपलं पीठ तयार होतं. तर हे आता आपण एका मळण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेऊया. तर परातीऐवजी तुम्ही अगदी कोणत्याही मोठ्या प्लेटचा वापर केला तरी चालेल. जेवढं तुम्हाला क्वांटिटीमध्ये पीठ मळता येईल तेवढं तुम्ही इथं काढून घ्या. मी अगदी 3 प्लेट एवढं पीठ इथं काढून घेतलेलं आहे. उरलेल्या पीठावरती तसंच आपण झाकण ठेवून देऊया. तर पीठ आहे ते आपण आता मळायला घेऊया. तर हे पीठ आहे ते अगदी जास्त वेळ न लागता अगदी कमी वेळातच हे पीठ छान असं घट्टसर मळून तयार होतं. तर तुम्ही बघू शकता अगदी फोडणीसाठी उकड काढण्यासाठी पाणी आपण कमी वापरलं होतं तरी सुद्धा ह्या पिठाचा अगदी छान असा गोळा तयार होतोय. तर इथं मी पीठ मळण्यासाठी अगदी कोमट पाण्याचा वापर करणार आहे. कोमट पाण्यानेच अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आहे ते घट्टसर आपण असा मळणार आहोत. तर हे पीठ जास्त वेळ लागत नाही मळण्यासाठी. अगदी कमी वेळात असे छान असं तयार होतं. तर तुम्ही उकडसाठी जास्त पाणी जर वापरलं तर बऱ्याच वेळेला काय होतं पीठ पातळ होतं आणि व्यवस्थित त्याच्या चकल्या काय काय वेळेला येत नाहीत. काय काय वेळेला त्या चकल्या आहेत त्या तेल पितात किंवा खूप वेळा खुसखुशीत जास्त होतात आणि पटकन तुटल्या जातात. तर हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. अगदी ह्या प्रमाणात तुम्ही हे पीठ तयार करा, उकड तयार करा आणि ह्या प्रमाणात तुम्ही हे व्यवस्थित असं घट्टसर असं मळून घ्या. तर जेवढं तुम्ही घट्टसर मळाल तेवढी चकली अगदी छान अशी कुरकुरीत तयार होते. तर हे घट्टसर आपण हे पीठ मळलेलं आहे. पाण्याचा आपण इथं अगदी कमीच वापर केलेला आहे. म्हणजे जेवढं आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं हे पीठ आहे ते घट्टसर मळायचं आहे. तर हे बघा ह्या पद्धतीनं मी हे सगळं पीठ आहे ते मोठे उंडे न करता अगदी छोट्या उंड्यांमध्ये तयार केलेलं आहे मळून. तर ह्याच्यातला एक उंडा घ्यायचा आणि बाकीचं पीठ आहे ते सुकू नये म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. जेवढा तुम्हाला उंडा अगदी साच्यामध्ये घालायचा आहे तेवढं पीठ इथं काढून घ्या. थोडंसं मळून घ्यायचं आणि घट्टसर ह्याचा गोळा अगदी छान असा मळून तयार करायचा आहे. तर ह्या पद्धतीनं मी मळलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही. अगदी मीडियम ह्याच्यावरतीच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आणि आता साच्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया. तर हे बघा इथं मी साचा वापरलेला आहे. चकली अगदी छान अशी कुरकुरीत येण्यासाठी चकलीचा अगदी छान असा सेप येण्यासाठी चकली अगदी व्यवस्थित सेट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी जी खडखडीत बाजू आहे म्हणजे खडबुडीत बाजू आहे ती आपल्याला खाली घ्यायची आहे आणि जी प्लेन बाजू आहे ती आतल्या साईडला घ्यायची. म्हणजे चकलीचे काटे आहेत ते एकसारखे छान असे पडतात. तर त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तर साच्याला पण पूर्ण आतून आपण ह्याला तेल लावून घेऊया. म्हणजे पीठ आहे ते अजिबात जास्तीचं वाया जात नाही आणि व्यवस्थित असं हे बाहेर पडतं. तर हे बघा व्यवस्थित असं आपण शेवगा सेट केलेला आहे. आता ह्या पद्धतीत तुम्हाला पण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं जास्तीचं वाया जात नाही. तर हे पूर्णपणे व्यवस्थित शेवगा सेट केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे मळलेलं पीठ आहे ते आता आपण घालून घेऊया. तर पिठाचा असा लांबट गोळा केला की छान असा त्याच्यामध्ये बसला जातो. तर शेवगा आहे तो पूर्णपणे आपल्याला गच्च भरून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या आपण चकल्या पाडतोय त्या जास्त प्रमाणात पडतात. शेवग्यामध्ये पीठ अगदी जास्तीचं सारखं सारखं घालायला लागत नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या चकल्या अगदी एकाच वेळेला आपल्या तयार होतात. तर शेवगा आपण व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे. आता ह्याच्या आपण चकल्या तयार करायला घेऊया. जर तुम्हाला एकाच आकाराच्या चकल्या बनवायच्या असतील तर एखादी प्लेट घ्या आणि त्याच्यावरती अगदी काटेदार चकल्या तुम्ही पाडायला घ्या. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. अजिबात तुटत नाहीत किंवा काटे ह्याचे अजिबात कमी आलेले नाहीत. व्यवस्थित अगदी एकसारख्या आकारामध्ये काटे चकली आपली अशी खाली पडते. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली चकली तयार झालेली आहे.
पीठ जर व्यवस्थित भिजलं गेलेलं असेल तर ह्या चकल्या आहेत ते छान अशा तयार होतात। तर हे बघा, तुम्हाला जर जास्तीचं बनवायचं असेल तर एखाद्या प्लेटवरती किंवा मोठ्याशा ताटावरती पण तुम्ही हे बनवू शकता। तर एकसारख्या आकारामध्ये तुम्हाला जर ज्या आकारामध्ये बनवायचे असतील त्या आकारामध्ये तुम्ही बनवून अशा थोड्या थोड्या चकल्या करून ठेवा आणि जास्तीच्या बनवून ठेवू नका, कारण चकल्या आहेत त्या सुकतात आणि व्यवस्थित मग तळल्या जात नाहीत। तर तेल आपण कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मी पिठाचा गोळा टाकलेला आहे। तर आपलं तेल आता बऱ्यापैकी अजून गरम नाही झालेलं आहे, त्याच्यामुळे अगदी थोड्या वेळातच हे तेल छान असं गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये अगदी आपण चकल्या सोडायला घेऊया। तर उलटण्याच्या साह्याने अगदी एकदम हळूवारपणे ह्याच्यामध्ये आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर न हलवता अगदी खालून कडकडीत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही चकली अजिबात उलटायची नाही आहे। तर खालून थोडीशी कडक झाली, व्यवस्थित सेट झाली तेलामध्ये की चमच्याच्या साह्याने उलटण्याच्या साह्याने हळूवारपणे उलटी पालटी करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता हे तेलाचं टेम्परेचर आहे ते एकसारखं आपल्याला ठेवायचं आहे, अजिबात कमी करायचा नाही आहे गॅस। अगदी एकाच आचेवरती ह्या सगळ्या चकल्या आहेत त्या आपल्याला भाजून काढायच्या आहेत, तळून काढायच्या आहेत। आणि हे जर तेलाचं टेम्परेचर तुम्ही जर कमी ठेवलं तर हे चकल्या आहेत त्या तेल पितात, व्यवस्थित भाजत नाहीत आणि लवकर नरम पडतात। तर तुम्ही बघू शकता मस्त अशा खमंग चकल्या, अगदी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर ह्या चकल्या आहेत, ही रेसिपी आहे ती अगदी सोपी वाटायला लागते। तर ह्या चकल्या आहेत ते जास्त तेलामध्ये न तळता अगदी थोडंसं ह्याचे बुडबुडे कमी झाले, छान असं भाजलेलं असं तुम्हाला वाटलं की ह्या चकल्या आहेत त्या लवकर तेलातून बाहेर काढायच्या, नाहीतर ह्याचा रंग बदलला की ह्याची चवही बदलते आणि व्यवस्थित मग लागत नाहीत। तर हे बघा छान अशा आपल्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत। आता ह्याच पद्धतीनं ह्याच आचेवरती चकल्या आपल्याला सगळ्या तेलातून तळून काढायच्या आहेत। रेसिपी तर खूप सोपी आहे, जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलेत किंवा आपण जी उकड काढलेली आहे, मसाले घरगुती मसाले आपण इथं वापरून ही चकली बनवलेली आहे, ते जर तुम्ही केलं तर छान अशी चकली तुमची अजिबात न बिघडता तयार होईल। तर बाहेरून पीठ विकत आणण्यापेक्षा ह्या थोड्याशा साहित्यात तुम्ही खूप साऱ्या चकल्या, भाजणीच्या चकल्या तयार करू शकता। अजिबात अवघड वाटत नाहीये रेसिपी, एकदा तुम्ही करून बघा। एकदा चुकली दुसऱ्या वेळेला तर नक्कीच तुमची ही चकली तुम्हाला परफेक्ट तयार करता येईल। तर छान अशी चकली आपली तयार झालेली आहे। आता ही तेलातून काढल्यानंतर मी ही एका नॅपकिनवरती ह्या सगळ्या चकल्या अक्षा उभ्या करून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून ह्याच्यातलं तेल आहे ते ह्या नॅपकिनमध्ये ऑब्झर्व होईल आणि तेलकट जास्त न होता अगदी छान अशी चकली आपल्याला खाता येईल। तर कोणताही कॉटनचा रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या चकल्या अशा काढून घ्यायच्या आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या फराळाबरोबर। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील किंवा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग